2014 साली आलेल्या रागिणी MMS2 सिनेमातल्या ओ बेबी डॉल म सोनेदी या गाण्यावर नाचणारी सनी लिओनी तसं नाही म्हणलं तरी अनेकांच्या गुप्त भावभावनांचा विषय. कारण आज पण 100 पैकी 80 जणांच्या क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन त्यांची इनकॉग्निटो मोडची हिस्ट्री चेक केली तर आठवड्यातून किमान 3 वेळा सनी लिओनी नाव सर्च केल्याचे डिजिटल अवशेष सापडतील. बरं, फक्त वयात आलेली तरुण पोरच आहेत का? तर नाही. साठी पार केलेले दात पडेल रंगेल पोट्टे सुद्धा सनी लिओनीचं व्हिडिओ लावा म्हणून सर्च इंजिनला कमांड देतात. म्हणजे इंडस्ट्रीत तशी 2 सनी नावाची व्यक्तिमत्व. पण मागच्या काही काळात या 2.5 किलो हाताच्या सनी पाजीवर ही बेबी डॉल सनी भारी पडायला लागली आहे. पण मंडळी, हा झाला चेष्टेचा विषय. पण मंडळी, सनीची स्टोरी फक्त अडल्ट ॲक्ट्रेस पुरती मर्यादित नाही बरं का. तिने आयुष्यात बरंच काय काय भोगलंय. अगदी लोकांच्या हपापलेल्या नजरांपासून घरातल्यांचा राग, नाराजी, वेळप्रसंगी पैशासाठी तिला करावी लागलेली तडजोड, नंतर इतर महिलांप्रमाणे लग्न करून आई होऊन स्टेबल संसार करण्याची तिची सुप्त इच्छा आणि नंतर स्वतःची पॉर्न स्टार ही इमेज खोडून काढण्यासाठी चालू असलेली तिची अयशस्वी धडपड सगळंच थक्क करणार आहे. आज आपण सनी लिओनीच्या हसत्या खेळत्या चेहऱ्यामागे दडलेली तीच गोष्ट जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. म्हणजे आपल्याकडे एखाद्याला कानफाट्या नाव पडलं की तो आयुष्यभर कानफाट्या म्हणूनच ओळखला जातो. अगदी तशीच गत आहे आता सनी लिओनीची. पण नाण्याला नेहमी 2 बाजू असतात हे आपण विसरतो. असो, पॉर्न इंडस्ट्रीतून नावारूपाला आलेली सनी लिओनी ही मूळची भारतीय वंशाची. तिचं पूर्ण नाव करणजीत कौर वोहरा असं आहे. ती मूळची पंजाबी शीख. तिचे वडील आधी तिबेटला राहायचे, त्यानंतर ते दिल्लीत राहायला आले. तिथं त्यांनी त्यांचं शिक्षण घेतलं. त्यानंतर हिमाचल प्रदेशच्या सिरमोर गावात राहणाऱ्या एका मुलीशी त्यांचा विवाह झाला आणि त्यानंतर त्यांना करणजीत आणि सुदीप अशी 2 मुलं झाली. सनीच्या जन्माच्या वेळी तिचे आई वडील कॅनडात राहत होते. त्यामुळे तिचा जन्म 13 मे 1981ला कॅनडात सर्निया, ओंटारिओ इथं झाला. तिथल्याच एका कॅथोलिक स्कूलमध्ये तिचं शिक्षण झालं. सनी जेव्हा 11 वर्षांची होती तेव्हा तिला खेळांविषयी खूप आकर्षण होतं. ती एक उत्तम ॲथलीट होती. मुलांसोबत स्ट्रीट हॉकी खेळायला सुद्धा तिला खूप आवडायचं. काही प्रमाणात चित्रकलेत सुद्धा तिला रस होता. पुढे जाऊन ती त्यातच करिअर करेल असं काही जणांना वाटत होतं. पण सटवाईनं तिच्या कपाळावर तिचं वेगळंच नशीब लिहिलेलं होतं. दरम्यान सनीची सुद्धा खूप काही वेगळी स्वप्न होती. शिक्षण झाल्यानंतर पुढे नर्सिंग क्षेत्रात करिअर करावं असं तिच्या मनात होतं. त्या दृष्टीनं तिनं शिक्षण सुद्धा घेतलं. पण त्याच काळात तिचा अभिनय क्षेत्राकडे रस वाढू लागला. अभिनयाच्या नादापोटी तिनं अभिनेत्री बनायचं ठरवलं. तेव्हा सनी फक्त 16 वर्षांची होती. आपल्याकडं 16वं वरीस धोक्याचं म्हणतात ते काही खोटं नाही. त्या वाढत्या वयात मुलामुलींमध्ये अनेक भावना नव्यानं निर्माण होत असतात. ती भावना नेमकी काय, ती कशी हाताळायची त्याविषयी सहसा पालकांकडून मुलांना नीट मार्गदर्शन मिळत नाही. मार्गदर्शन तर सोडाच, त्याविषयी साधं मोकळेपणानं बोललं सुद्धा जात नाही. मग अशा वेळी इंटरनेट किंवा इतर मेल त्या मार्गानं मुलं चुकीचं ज्ञान मिळवतात आणि आपल्या आयुष्याची माती करून घेतात. सनीच्या बाबतीत सुद्धा तसंच काहीसं घडलं. तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना आपल्याला वाटणारी ती भावना नेमकी काय आहे याचा ती तिच्या परीने शोध घेऊ लागली. एकदा स्पोर्ट डेच्या दिवशी सनीनं स्पोर्ट्स युनिफॉर्म घातला होता. त्या युनिफॉर्मचा स्कर्ट गुडघ्याच्या थोडा वर असल्या कारणानं तिच्या पायावर वाढलेले केस सगळ्यांना दिसत होते. त्यावरून इतर मुलं मुली तिच्यावर हसत होते. आपल्यावर सगळे का हसतात हे आधी सनीच्या लक्षात आलं नाही. ती रडू लागली. ती कोपऱ्यात एकटी बसलेली असताना तिच्या एका मित्रानं तिला घडलेला प्रकार नीट समजावून सांगितला. सगळे चिडवत असताना त्या एकट्या मुलानं आपल्यावर न हसता आपल्याला गोष्टी समजावून सांगितल्या. त्या मुलाच्या समजावण्यानं सनी थोडी इमोशनल झाली आणि तिने चक्क प्रेम समजून त्या मुलाला किस केलं. आपल्या मनात आणि शरीरात निर्माण होणाऱ्या त्या भावनिक तरंगांचं हेच समाधान आहे असं तिला वाटलं. त्यानंतर ती नीटनेटकं आणि आकर्षक दिसण्याचा प्रयत्न करू लागली. त्यामुळं जी मुलं तिच्यावर आधी हसायची ती आता तिच्याकडं वेगळ्या नजरेनं बघायला लागली. तिच्या भोवती गोंडा घोळू लागली. ती भावना तिला जास्तच सुखावून गेली. तेव्हाच तिनं मनाशी आपण अभिनेत्री होऊ म्हणजे चाहत्यांचा हा गराडा कायम आपल्या भोवती असेल असं तिला वाटलं. दरम्यान पुढे एका ठिकाणी ती छोटी मोठी नोकरी करता करता ती चित्रपटांकरिता ऑडिशन देऊ लागली. पण तिचं काम काही झालं नाही. अशातच तिला एका व्हिडिओ सॉन्गमध्ये काम करण्याची ऑफर देण्यात आली. तिनं ती स्वीकारली. त्या व्हिडिओत एका सिंगरसोबत त्याची गाडी धुता धुता डान्स करण्याचा रोल होता. तिचं काम उत्तम झालं आणि तिला तसे आणखी 2-3 व्हिडिओज मिळाले. तो पैसा तिनं स्वतःच्या दिसण्यावर खर्च केला. तोपर्यंत सनी खूपच आकर्षक आणि मादक दिसू लागली होती. तिचं ते मादक दिसणं कामाला आलं आणि पेंट हाऊस व्हिडिओज नावाच्या एका अडल्ट फिल्मसाठी तिला विचारण्यात आलं. त्या फिल्ममध्ये काम करण्यासाठी तिला मोठी रक्कम ऑफर करण्यात आली होती.
त्यामुळे सनीनं त्यांना होकार कळवला. जेव्हा ती ॲक्च्युअल कामाला गेली तेव्हा तिला कळलं की ही कोणती अडल्ट फिल्म नसून सरळ सोड पॉर्न व्हिडिओ असणार आहे. दरम्यान कॉन्ट्रॅक्ट साईन केल्यामुळं काम करण्यावाचून तिला पर्याय नव्हता. पण त्यावेळी तिने एक गोष्ट केली. स्वतःचं खरं नाव लावण्याऐवजी तिनं सनी लिओनी हे स्क्रीन नेम पॉर्न व्हिडिओसाठी दिलं. त्याही व्हिडिओचे तिला गच्च पैसे मिळाले म्हणून तिनं आणखी काही व्हिडिओत काम केलं. आईवडिलांपासून लपून ती हे सगळं काम करत होती. कालांतरानं तिच्या भावाला ती गोष्ट समजली. एका मित्रानं म्हणे अडल्ट वेबसाईटवर सनीचा व्हिडिओ त्याला दाखवला होता. तेव्हा तो शॉक झाला होता. पण नंतर त्यानं समंजसपणाची भूमिका घेऊन सनीला तिच्या कामाचं फ्रीडम दिलं. त्यानं घरातल्यांपासून सनीचं ते सिक्रेट लपवून ठेवलं. दरम्यान सनीच्या घायाळ करणाऱ्या अदांनी पॉर्न इंडस्ट्रीचं अख्खं मार्केट जाम करून टाकलं होतं. तिचे व्हिडिओ स्ट्रीमिंगचे रोज नवनवे रेकॉर्ड्स बनवत होते. एकीकडं ती तिच्या क्षेत्रात यशाची रोज एक नवी शिडी चढत होती आणि दुसरीकडं तिच्या नात्यातले लोक तिच्यापासून तिच्या कुटुंबापासून 4 हात लांब ठेवून वागत होते. दरम्यानच्या काळात पॉर्न फिल्म इंडस्ट्रीचा एक अवॉर्ड फंक्शन शो पार पडला. सनीला त्या शोमध्ये पेंट हाऊस पेट ऑफ द इयर हा मानाचा अवॉर्ड मिळाला. त्यानंतर सनीची मागणी आणखीनच वाढली. तिनं त्यातून बक्कळ पैसाही कमवला. सबंध जगाला सनी लिओनी नावाची भुरळ पडत चाललेली आणि हे सगळं यश तिनं आई वडिलांना कळू न देता मिळवलं होतं. पण ते म्हणतात ना, जगात कुठलीच गोष्ट लपून राहत नाही, सत्य कधी ना कधी बाहेर येतच. एका नातेवाईकांकडून सनी नेमकं काय करते हे तिच्या आई वडिलांना समजलं. त्यानंतर घरात सनीला खूप विरोध झाला. दरम्यान सनीला वाटलं आपल्या घरच्यांनी कोणाच्या तरी अर्धवट बोलण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपणच खरं काय ते आई वडिलांना सांगावं. त्यानुसार तिनं दोघांनाही समोर बसवलं आणि त्यांचा हात हातात घेऊन घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यांना विश्वासात घेतलं. आपण फक्त बिझनेस म्हणून ही इंडस्ट्री जॉईन केली असंही तिनं त्यांना सांगितलं. त्याचबरोबर मी कायमचं या इंडस्ट्रीत नाही राहणार असंही तिनं सांगितलं. मला पुढे अभिनेत्री म्हणून करिअर करायचं आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करते हे तिनं घरच्यांना पटवून दिलं आणि कालांतरानं घरातून सनीला विरोध कमी झाला. दरम्यानच्या काळात अनेक बॉयफ्रेंड्सना डेट केल्यावर सनीला डॅनियल बेबर नावाचा अतिशय जिवलग जोडीदार मिळाला, जो तिला तिच्या कामाला समजून घेत होता, तिला आदर देत होता, तिच्या कामाबद्दल तिला टोमणे मारत नव्हता. सनीला त्याच्यातली ती गोष्ट आवडली. तब्बल 13 वर्ष एकमेकांना डेट केल्यावर दोघांनी 2011 साली लग्न केलं. हळूहळू सनी तिला हवं तसं तिचं करिअर डिझाईन करत गेली. पॉर्न इंडस्ट्रीला रामराम ठोकल्यानंतर सनीनं द गर्ल नेक्स्ट डोअर नावाचा तिचा पहिला हॉलिवूड चित्रपट केला. तिचं ते काम अनेकांनी नोटीस केलं. त्यापैकी एक होती महेश भट यांची कन्या पूजा भट. त्या 2012 साली त्यांच्या बहुचर्चित जिस्म 2 सिनेमासाठी हिरोईन शोधत होत्या. आधीचा जिस्म बिपाशा बासूनं तिच्या मादक अभिनयानं हिट केला होता. आता बिपाशाच्या तोडीचं कोणीतरी पूजाला जिस्म 2 मध्ये हवं होतं. मग त्यांनी सनीला त्याबद्दल विचारलं. सनीला ते हवंच होतं, कारण अगदीच नाही म्हटलं तर हॉलिवूड नंतर जगात बॉलिवूडची चर्चा असतेच. तिनं पूजा भट यांना होकार कळवला. पण प्रॉब्लेम होता सनीच्या भाषेचा. म्हणजे ती भारतीय वंशाची असली तरी तिच्या बोलण्याचा ॲक्सेंट पुरता कॅनेडियन झाला होता. पण त्यावरही मात करून सनी हिंदी भाषा शिकली. 2012 साली तिचा जिस्म 2 रिलीज झाला. पिक्चर जास्त चालला नाही, पण सनीची बॉलिवूड एंट्री दमदार राहिली. पुढं 2014 साली सनीला रागिनी MMS 2 मिळाला. त्यात मात्र सनीनं कहरच केला. पब्लिक पार येडं करून सोडलं. नंतर जॅकपॉट, एक पहेली, लीला, मस्तीजादे, कुछ कुछ लोचा है अशा काही चित्रपटांमधून आणि त्याहीपेक्षा बेस्ट म्हणजे पिंक लिप्स, लैला में लैला, ट्रिप्पी ट्रिप्पी, बेबी डॉल, पानीवाला डान्स, 4 बोतल वोडका, पिया मोरे, लैला तेरी लेलेगी तू, लिख के लेले या आयटम सॉन्गमधून तरुणांच्या काळजावर वार करतच राहिली. आता सध्या ती टॉप लेवलच्या म्युझिक कंपन्यांच्या अल्बम सॉन्गमध्ये काम करताना दिसते. मंडळी, भारतात तिचा जन्म बसल्यानंतर तिनं तिचा मागचा इतिहास पुसण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण ज्या सहजतेनं तिनं स्वतः पुन्हा नॉर्मल आयुष्य जगायचं ठरवलं त्या सहजतेनं जगानं तिला स्वीकारलं नाही. तिच्यावर अनेक टीका झाल्या. तिला अनेक इव्हेंट्सला येण्यास मनाई केली जाऊ लागली. तिच्या वावरण्यानं आपली संस्कृती भ्रष्ट होते, ती आपल्या भारतीय संस्कृतीला लागलेला एक बट्टा आहे असं जिकडे तिकडे बोललं जाऊ लागलं. एवढंच काय तर कपिल शर्मा शोमध्ये सुद्धा तिला बोलवायला नकार दिला होता. का तर तो एक फॅमिली शो आहे म्हणून. पण तरीही सनी डगमगली नाही. ती न थांबता तिचं काम करतच राहिली. कदाचित आपला भूतकाळ फिरून आपल्या नरडीवर बसणार हे तिलाही माहिती होतं. असो, पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री हा प्रवास आणि तिच्याबद्दल झालेले वादविवाद सोडले तर मंडळी, सनीनं अनेक चांगली कामंसुद्धा खूप केलेली आहेत. अमेरिकेच्या कॅन्सर पीडित लोकांना मदत म्हणून आयोजित केल्या जाणाऱ्या रॉक अँड रोल या हाफ मॅरेथॉनमध्ये ती सहभागी झाली होती. त्यातून मिळालेले पैसे तिने कॅन्सर पीडितांसाठी दान केले.
तिनं आणि तिच्या नवऱ्यानं मिळून महाराष्ट्राच्या लातूरमधल्या 21 महिन्यांच्या एका अनाथ मुलीला दत्तक घेतलं होतं. त्या मुलीला ती स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळते. त्यानंतर सरोगसीद्वारे सनीला अक्षर आणि नोवा अशी 2 मुलं झाली. त्या दोघांसोबत सनी त्या अनाथ मुलीलाही आईचं प्रेम देते. बरं, इतकंच नाही तर सनी आपल्या तिन्ही मुलांवर भारतीय संस्कृती, सण उत्सवांचे संस्कार करते. मागच्या काही काळात तिनं 25 ते 30 अनाथ मुलांची जबाबदारी स्वीकारल्याची बातमी आली आहे. मंडळी, भूतकाळ आणि त्याच्या कडू आठवणी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असतात. प्रत्येक जण कधी ना कधी चुकलेलाच असतो, पण ती चूक मान्य करून त्यावर काम करून पुन्हा चांगल्या आयुष्यासाठी झटणं यालाच तर संघर्ष म्हणतात. आणि सध्या तो संघर्ष सनी लिओनी करते. पॉर्न इंडस्ट्री आणि तिथल्या कलाकारांबद्दल अनेकांची टोकाची मत असतील. तो ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे. खरं तर सनीच्या भूतकाळसाठी तिला नावं ठेवणं तसं सोपं आहे, पण तिच्यासारखा अस्तित्वावर लागलेला डाग मिरवत जीवनाचा संघर्ष करणं, मोठ्या मनानं अनाथ पोरांना सांभाळणं खूप अवघड आहे. बाकी तुम्हाला सनी लिओनीचा हा प्रवास कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेष भारी या यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.